स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी समर्थ महाराजांचा जो पुण्यतिथीचा सोहळा असतो ना, तो सोहळा म्हणजे सप्ताह स्वरूपात साजरा केला जातो. आणि स्वामी महाराजांची 2026 मधली जी पुण्यतिथी आहे, स्वामी पुण्यतिथी, ती म्हणजे 15 एप्रिलला असणार आहे. आणि त्यापूर्वी 7 दिवसापासून त्या सोहळ्याला सुरुवात होत असते, म्हणजे त्या सेवा करण्याला सुरुवात होते. तर 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान जो स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताह काळ आहे, त्या सप्ताह काळामध्ये अनेक सेवेकरी, अनेक स्वामींचे भक्त हे जास्त पटीने सेवा करतात. कारण तो काळ म्हणजे तो वेळ म्हणजे अशी असते ना, ते दिवस असे असतात की त्या दिवसामध्ये आपण जेवढं काही जप करू, जेवढ्या कोणत्या सेवा करू, त्याचं अगणित असं फळ आपल्याला मिळत असतं. आता अगणित फळ म्हणजे त्याची गणनाही आपण करू शकणार नाहीत आणि ते फळ आपल्याला कधीही कामात येणारं असतं. म्हणून तर या 2026 मधल्या स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताह काळामध्ये आपल्याकडून जर तुम्हाला कोणाला एक गोष्ट अशी आहे ना, की सप्ताह काळामध्ये बऱ्याच सेवा केल्या जातात. जसं की सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं घरात किंवा केंद्रामध्ये. त्याचप्रमाणे स्वामीचरित्र पारायण केले जातात आणि त्याचप्रमाणे आपल्या केंद्रामध्ये अनेक सेवा होत असतात. आणि काही लोकांच्या जवळ स्वामी केंद्र नसेल आणि काहींच्या जवळ असेल पण स्वामी समर्थ महाराजाच्या केंद्रात एक वेगळीच ऊर्जा मिळत असते या सप्ताह काळामध्ये. जो कोणी सेवेकरी केंद्रात जात असेल ना, त्यांना नक्कीच ही गोष्ट माहीत असेल की खरंच स्वामी जसे दररोज आपल्याला स्वामी जे केंद्रात दिसतात, त्यापेक्षा या 7 दिवसामध्ये स्वामी एवढे जवळचे वाटतात आणि बोलके वाटतात. जणू काय स्वामी आपल्याला काहीतरी विचारत आहेत, जणू काय स्वामी आपलं काहीतरी ऐकत आहेत. आणि खरंच मग आपल्या काही मनोकामना, इच्छा किंवा अडलेली कामे असेल, अरे काही जीवनात नसेल तर आपल्याला सुख, समाधान आणि आपली संतती चांगली निघावी, आपल्याला सुख संपत्ती आपल्या घरात यावी आणि सुख शांती घरात येण्यासाठी का होईना आपण स्वामी समर्थ महाराजाच्या केंद्रात जात असतो. आणि केंद्रात गेल्याच्या नंतर स्वामींच्या पुढे बसून जर आपण जो काही मुजरा करतो ना, तो मुजरा म्हणजे स्वामींच्या चरणी आपण लीन होतो. स्वामींच्या आपली जी काही सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याकडे जणू आपल्याला आशीर्वाद स्वरूपात बघत असतात. आणि खरंच त्यावेळेच जे काही आपल्याला भेटतं पुण्य, ते पुण्य म्हणजे अगणित असतं. बरेचसे विक्री गुरुचरित्र पाठाला पण बसतील आणि गुरुचरित्राचं ग्रंथ पारायण सुद्धा करतील या 7 दिवसामध्ये. आणि बऱ्याच जणाला ते शक्यही होणार नाही. पण आपल्याला कोणत्याही गोष्टीचं मनामध्ये आपण म्हणतो ना, की मनामध्ये मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं पण झालं नाही, म्हणजे एक आपल्याला चिंता वाटते. चिंता म्हणजे असं वाटतं की काहीतरी आपलं हरवलं, याच्यामध्ये मला पारायण घडलं नाही. काही हरकत नाही, तुम्हाला गुरुचरित्र पारायण नाही करणं झालं तरी काही हरकत नाही. पण गुरुचरित्र पारायणापेक्षा सुद्धा जर आणखीन ही एक सेवा महत्त्वाची आहे की त्या सेवेमुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. त्या सेवेपेक्षा सुद्धा जास्त फळ देणारी, आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करणारी आणि स्वामी आपल्या सतत सोबत राहणारी अशी एक सेवा आपल्याला करायची आहे. आणि ती सेवा कोणती आहे तर बघा, तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात तुम्ही जातच असाल आणि तुम्ही कधी जात नसेल तर आवर्जून तुम्ही या 7 दिवसामध्ये केंद्रामध्ये जा. केंद्रामध्ये अनेक सेवा तिथे उपलब्ध असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे सकाळ ते संध्याकाळ. आणि 24 तास म्हटलं तरी चालतं. पण महिलांसाठी सकाळी 8 ते संध्याकाळच्या 8च्या दरम्यान एक प्रहर सेवा असते. आणि दुसरी सेवा म्हणजे केंद्रामध्ये याग होतात. बघा, केंद्रामध्ये खूप याग होतात. केंद्रामध्ये एकूण 6 याग होत असतात. एक पहिल्या दिवशीचा याग येतो म्हणजे 9 तारखेला नाही, 9 तारखेला सुरुवात असते, मंडलांची मांडणी असते. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जो याग होतो तो गणेश याग असतो. आणि गणेश याग यामुळे आपल्या घरातील मुलांची प्रगती होते, अभ्यासात होते, शिक्षणात होते आणि यामुळे अनेक संकटांचा, विघ्नांचा नाश होतो. आता दुसरा जो याग येतो तो याग म्हणजे गीताई याग आणि मनोबल याग. गीताई आणि मनोबल यागाने, गीताई यागाने बघा, गीता वाचण्याचा फायदा होतो आणि गीता वाचण्याचं पुण्य मिळतं. आणि त्याचबरोबर मनोबल यागामुळे आपलं मन कुठेतरी खचलेलं असेल किंवा मनात कुठले तरी काहीतरी आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार चालत असतील, मन शांत नसेल, अशांत असेल, नेहमी टेन्शन असेल, चिंता असेल, तर या सर्वापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी मनोबल याग आहे. आणि खरंच या काळामध्ये मनोबल यागाची अतिशय गरज आहे. हे 2 याग एका दिवशी असतात. आणि तिसऱ्या दिवशी तो असतो म्हणजे चंडी याग. आता चंडी याग
चंडी याग म्हणजे आपल्या कुलदेवीचा याग. तुमची कुलदेवता कोणतीही असो, पण प्रत्येक कुलदेवतीला समर्पित हा चंडी याग असतो. चंडी याग जर घरी करायचा म्हटलं तर आपल्याला खूप काही त्या बदल्यामध्ये म्हणजे मोबदला लागत असतो. 50,000 1-1 लाख रुपये सुद्धा चंडी यागाला लागतात. पण तिथे आपल्याला निःशुल्कमध्ये चंडी याग करता येतो. चंडी यागाच्या सेवेला आपल्याला बसता येतं. चंडी यागाच्या सेवेला तुम्ही जाऊन बसलात तर यामुळे सुद्धा आपण चंडी यागाची सेवा केली, चंडी यागाचं हवन केलं तर यामुळे आपल्या घरातील खूप प्रश्न सुटतात. म्हणजे विवाहासंबंधीचे प्रश्न तर पहिल्या वेळेस सुटतात. त्यानंतर आडलेली कामे पूर्ण होतात. त्यानंतर बरीच कामे आपली मार्गी लागतात. घरामध्ये सुख आणि संपत्ती यायला लागते. कारण ज्या घराला कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो त्या घराची प्रगती ही होतच असते. म्हणून कुलदेवीला समर्पित असणारा हा चंडी याग आपल्याला करायचा आहे. त्यानंतर येतो स्वामी याग. आता स्वामी याग तुमच्या सर्वांनाच माहीत आहे. स्वामी याग स्वामी याग असा याग आहे की या स्वामी यागामुळे तर स्वामींना साक्षात आपण नैवेद्य जेवू घालायलो. आता ज्यांनी याग केलं त्यांना माहीत आहे. जसं की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक ओवीला स्वाहा असं म्हणून आपण जे हरिद्रव्य टाकतो ते हरिद्रव्य स्वाहा म्हटल्याच्या नंतर हे स्वाहा ही देवी अशी आहे की ती आपण ज्या देवाच्या नावाने अग्नीमध्ये स्वाहाकार केला ते तो घास ती त्या देवतेपर्यंत पोहोचत असते. म्हणून तर यागाला खूप असं महत्त्व आहे. याग म्हणजे हवन आणि हवनामध्ये आपण टाकतो वस्तू, याला याग करणे असं म्हणतात. थोडक्यात हवन आणि यज्ञ. आता तिसरा म्हणजे शेवटचा जो याग असतो तो म्हणजे मल्हारी याग आणि त्याचबरोबर आपण आपल्या सर्वांचा रुद्रयाग. म्हणजे महादेव ही आपल्या सर्वांचीच काय आहे, कुलदैवत आहे. महादेवाचे अवतार कुलदैवत आहेत. म्हणून तुमचं कुलदैवत कुठलंही असो, आपण जर चंडी याग केला, चंडी याग कुलदेवीचा करायचा, त्यानंतर तुम्हाला रुद्रयाग आणि मल्हारी याग या सेवेत जर तुम्हाला बसणं झालं तर खरंच आपल्याला गुरुचरित्रापेक्षा सुद्धा ह्या जर आपण याग केले तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला फळ प्राप्त होतं. कारण गुरुचरित्र तरी आपण एरवी कधीही वाचन करू शकतो. असं नाही, ज्याला जमेल त्यांनी गुरुचरित्र सुद्धा वाचावं आणि यागाची सेवा सुद्धा करावी. पण ज्यांना वेळ मिळणार नाही एवढा त्यांनी यागाच्या सेवा केल्या दररोजच्या. आता हे याग दररोज आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सकाळच्या 10:30च्या आरतीनंतर सुरुवात होत असते. या यागासाठी तुम्हाला तिथं सर्व काही उपलब्ध होतं. असं नाही की तुम्ही घरी काही घेऊन जावं. तिथं तुम्हाला गेल्याच्या नंतर सर्व सविस्तर माहिती मिळते. आपल्या घरातून कधी तुम्ही तूप घेऊन गेल्या किंवा कधी खडीसाखर घेऊन गेल्या, साखर जरी नेली, रिकाम्या हाताने न जाण्यापेक्षा अगरबत्ती नेल्या तरीही आपण रिकाम्या हातानं न जाऊन जर आपण सेवा केल्या तर याचं फळ सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात मिळत असतं. तर आता हे जे चंडी याग आहे ते गुरुचरित्र पारायणपेक्षा म्हणजे हे जे याग आहेत दररोजची याग जे 6-5 याग होणार आहेत, म्हणजे एका दिवशी 2 याग आहेत, 2 दिवस 2-2 याग आहेत, त्यामुळे 7 याग हे आपले होणार आहेत. तर या 7 यागाला जर आपण हजेरी लावली केंद्रामध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या, तर आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील. आणि त्यानंतर तुम्ही घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता. आणि तिथे जरी तुम्ही पारायण करूनही सेवा केली तरी काही हरकत नाही. पण गुरुचरित्र पारायणापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त सेवेचं या फळ मिळणार असतं. कारण या यागाच्या सेवा ह्या वर्षातून 2दाच होतात. म्हणजे स्वामी पुण्यतिथीला आणि दत्त जयंतीला ह्या केंद्रामध्ये होत असतात. म्हणून आपण या सेवेची जास्तीत जास्त संधी सोडायची नाही, त्याचा लाभ घ्यायचा. खरंच जो कोणी यागाला हजेरी लावतो त्या लोकांना तुम्ही विचारा की याग केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनात काय काय बदल घडून आले ते. खरंच याग केल्याच्या नंतर आपले जीवन सुरळीत चाललं जातं. कारण जे 7 याग असतात त्या 7 यागामुळे आपले सर्व जी देवता संतुष्ट होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. त्यामुळे अडलेली कामे मार्ग लागतात. त्यामुळे घरातील जे काही गोष्टी अद्याप झाल्या नाही त्या होतात. घरात सुख समृद्धी नांदते, घरात लक्ष्मी प्राप्ती होते, प्रत्येक कार्यात यश यायला लागतं, विजय सुद्धा मिळत असतो. म्हणून ही संधी कोणीही सोडू नका महिलांनो. आपल्या घरातील एकतरी व्यक्ती यागाला बसवा आणि शक्य असल्यास ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्यांनी गणेश यागाला मुलांना न्यावं. कारण गणेश याग केल्यामुळे बुद्धी वाढत असते, बुद्धी तेज होत असते आणि गणेश यागामुळे बऱ्याच संकट आणि विघ्नांचं आपल्या लेकरांचं आणि आपलं सुद्धा निवारण होत असतं. घराची खूप अशी प्रगती होत असते. तर खरंच आपल्या घराची, मुलांची, पतीची, आपल्या स्वतःची आणि सर्व आयुष्यातल्या जीवनातील प्रगती करायची म्हटलं तर हे याग आहेत. आणि हे याग आपल्याला 6 महिन्याला, 8 महिन्याला, आत्ता जर याग झाले तर 8 महिन्याच्या नंतर दत्त जयंती येते आणि 8 महिन्याच्या नंतरची या यागाची संधी आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून ज्यांना पुन्हा गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी ही सेवा करावी. म्हणजे गुरुचरित्र पारायण सुद्धा
पारायणापेक्षा सुद्धा आपल्याला जास्त फळ देणारी अशी ही सेवा केंद्रात जाऊन आपण करावी. यामुळे आपल्याला सर्व समस्यांचं निवारण होतं. असं नाही की गुरुचरित्र ग्रंथ मग हे याग केल्यामुळे आपण कधी करायचं नाही. ते पण वर्षातून 3 वेळा आपण गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचलाच पाहिजे केंद्रात किंवा घरामध्ये. यामुळे आपल्या बऱ्याच समस्यांचं निवारण होतं. कारण गुरुचरित्रामुळे आपले 70 प्रश्नसुद्धा सुटत असतात. आणि त्यामुळे गुरुचरित्र पारायण आपण कधीही करू शकतो. आणि गुरुचरित्र पारायण सुद्धा करायचं असं नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही सेवा करायचं. ज्यांना फक्त पारायण केल्याच्या नंतर वेळ मिळत नाही त्यांनी यागाची सेवा करायची. कारण त्यापेक्षाही जास्त फळ देणारी. बघा कोणत्यापेक्षा कोणतं काही फळ देणारं असं नसतं. पण असं असतं ना, की आपण ज्यावेळेला एखादी वस्तू, आता बघा एखादी वस्तू आहे, दोन्ही वस्तू त्याच किमतीच्या आहेत. पण एखादी वस्तू आपल्याला त्वरित फळ देणारी असते. एखादी वस्तू आपल्याला कधी काही गोष्टीच्या नंतर फळ देणारी असते. उद्देश एवढा, सर्व देवांचं केलं, आपण सर्व स्वामी समर्थ महाराजांच्या साठी सेवा केल्या तर त्या कधी ना तर कधी आपल्याला कामं ह्या देणारच असतात. आपल्या आयुष्यात आलेली कामे मार्गी लागतच असतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर, मालनीज लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीये. चला तर भेटूया पुढे असाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.